आपला प्रणित जोशी आपले पारितोषिक इथं घेऊन जायचं आणि थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचंय. प्रणित जोशी, सूर्या यांचे 400 रुपये इथं आलेले आहेत. 100. यस, नक्कीच सूर्या यांनी मारलेले ते 2 षटकार होते. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक होता आणि त्यांना 400 रुपयाचा पारितोषिक इथं दिला जातोय. यस, नशीब नक्कीच प्रणित जोशी या पुढचे समालोचन कक्ष सांभाळतील. आता होणारा सामना गावदेवी 11 वर्सेस 30+ शिरवणे. तर 30+ संघाने गावदेवी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील, ऑन द स्ट्राईक अविनाश सुतार. सुंदरसा फटका, चेंडू जातोय चौकाराच्या दिशेत आणि त्या पहिल्याच चेंडूवर खूपच चांगले क्षेत्ररक्षण किरण कुमार यांच्याकडनं आणि सुंदर अशी फेकी सीधा स्वप्नीलच्या हातात. 2 धावांनी श्री गणेश होतोय 30+ संघाचा. तर दुसरा चेंडू घेऊन निघाला तो स्वप्नील, तो अविनाश सुतार. पुन्हा एकदा सुंदरसा फटका, चेंडू जातोय सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात. सेफ कडून कुठलीही चुकी नव्हताना इथं 2 धावांचा प्रयत्न आणि तिथं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल अविनाश सुतार आणि विशाल सुतार यांच्या मध्ये. सुंदर फटके बघायला मिळतात ते आपल्याला अविनाश सुतार यांच्याकडनं. तर तिसरा चेंडू टाकलाय, 1 रन धावण्याचा प्रयत्न आणि ते 1 रन धावून काढलेली आहे. तर धावसंख्या झाले ते 3 चेंडू नंतर 5 धावा. चौथा चेंडू, ऑन द स्ट्राईक विशाल सुतार. चेंडू टाकलाय परंतु इथं अंपायरांचा इशारा वाईड बॉलचा. तर 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले ते 3 चेंडू नंतर 6 धावा. स्ट्राईकवर शिरणे गावातील नावाजलेला फलंदाज विशाल सुतार उर्फ बडे. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथं फटका फसतो आणि इथं रनआउटच्या स्वरूपात मोठा फटका, मोठा हादरा बसतो तो 30+ संघाला. आलेला फलंदाज बाद होताना विशाल सुतार. शिरवणी गावाला वाघोबा बसला डोंगराला, आमच्या शिरवणी गावाला वाघोबा बसला डोंगराला, आमच्या शिरवणी गावाला वाघोबा बसला डोंगराला, आमच्या शिरवणी गावाला वाघोबा बसला डोंगराला.
थँक्यू डीजे. तर विशाल सुतार यांची जागा भरून काढण्यासाठी येतो तो विशाल भोईर. चेंडू टाकलाय. चेंडू इथं बॅटेच्या पत्त्यात काही येत नाही. चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा षटक. सुंदर अशी गोलंदाजी. तर बघूया शेवटच्या चेंडूवर किती रन. सुंदर असं चेंडू. तर एक षटकानंतर पॉवर प्लेच्या षटकानंतर धावा संख्या होते ते 6 धावा. तर मॅच देखील मैदानामध्ये रंगली जाते. 30+ शिरवणे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये गावदेवी मित्र मंडळ शिरवणे या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच मैदानामध्ये रंगत असताना एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला देखील मिळते. एक चांगली मॅच. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकाल अमरजी वारंगे सज्ज होतील. तर स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे परंतु फिल्डर चेंडू खाली येईल. राकेश परमार चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी रन. कपिल त्या ठिकाणी तैनात होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन होतात. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय संजयजी पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांच्याच माध्यमातून गावदेवी मित्रमंडळ आयोजित कैलासवासी सुभाषजी ठाकूर स्मृती चषक 2021 चा थरार इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर येईल वाईडिशा लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी रन यावेळेस कंप्लीट देखील केली. एकेरी धावसंख्येनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर वाढली जाते. 8 रन आतापर्यंत होत आहेत. एक चांगली क्रीडा स्पर्धा आजच्या दिवसामध्ये संपूर्ण शिरवणे गावातील हे संघ आपण पाहतोय जे 6 संघ SPL या स्पर्धेमध्ये खेळले होते. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग. फटका चांगला आहे. बॅट्समन विशाल भोईरच्या बॅटमधून निघा. षटकार. थँक्यू. यावेळेस देखील कोलर पद्धतीचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर थोडासा फंबलिंग होईल तोपर्यंत एकेरी रन कंप्लीट केली. फेकी थोडीशी गचा राहिली आणि प्रात्यक्षिक 2 रन तोपर्यंत कंप्लीट केल्यात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेट. लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू स्वार झाला. दिशा चांगली होती बॉलर अमरजी वारेंगे यांची आणि तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते. तर चांगली कामगिरी देखील राहिली. चांगलं कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न राहिलाय. यावेळेस देखील चांगला बाउन्सर तुम्हाला पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे चित्र आपण सातत्याने ब्रेटलीच्या माध्यमातून पाहिले ऑस्ट्रेलिया टीमच्या दरम्यान भारतीय टीमचा जर विचार केला तर झहीर खानच्या दरम्यान देखील सातत्याने अनेक वेळ आपण बाउन्सर पद्धतीचे चेंडू पाहिले आणि त्याच प्रकारची भूमिका देखील यावेळेस अमर वारेंगेच्या दरम्यान देखील पाहिली. ओव्हर यावेळेस मात्र जर कंप्लीट होते टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर होते ती म्हणजे 1 गडी बाद 16 रन. डीजे प्लीज.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉन पद्धतीचा बॉल. स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजयजी पाटील. बॉलिंग मार्कवर पहिल्याच बॉलला निर्धाव स्वरूपाचा आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती होते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप मध्ये. फिल्डर आहे. चेंडू जज करेल. एकेरी रन तोपर्यंत कंप्लीट केली आणि एकेरी धावसंख्येनंतर स्कोर बोर्डवर रन होतात त्या म्हणजे 17 रन. यावेळेस देखील लाईन चांगली होती आणि याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं असेल. डॉट बॉल. तर बॉलर देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. आपल्या बॉलिंग मार्कवर समोर मात्र तेवढाच ताकदीचा बॅट्समन. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे परंतु तेवढाच ताकदीचं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होईल. तोपर्यंत 1 रन कंप्लीट केले. आतापर्यंत 18 रन या स्कोरबोर्डवर देखील होतात. एकेरी दुहेरी धावा तदनंतर मोठे स्ट्रोक देखील येताना आपण पाहिले असतील. या इनिंग मध्ये ज्या प्रकारे हे 17 आतापर्यंत मैदानामध्ये मार्गस्थ आहे. मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह हा आपल्याला देखील पाहायला मिळाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला. एक चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये टीम 30+ शिरवणेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी टीम स्वतः या स्पर्धेचे आयोजक. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पाहिली. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. षटक कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 18 रन. डीजे प्लीज. मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 गडी बाद 18 रन. बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केलंय गोलंदाज बॉलर सैफ. ओव्हर द विकेटने बॉलिंग करेल. एक वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस पहिलाच बॉल वेगाने स्वार झाला. टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहू शकाल दिला जातोय परतीचा इशारा. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल. अतिशय चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून. डीजे प्लीज. सैफला मात्र जरूर पहिल्याच बॉलवर मिळालं जाते. हे यश न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. बॉलर सैफ यावेळेस या डेट ओव्हर मध्ये किती रन खर्च करेल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्सर पाहायला मिळाला आणि कौतुक करावं लागेल कारण चेंडू उसी घेण्यासाठी मात्र जरूर तुम्हाला खऱ्या अर्थाने वेगाने चेंडू आदळावा लागतो. पिचवर आणि गुडलँड स्पॉटचा थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू, परंतु हुक करण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली बॅट्समन आणि डॉट बॉलची समाप्ती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट.
इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा प्रयत्न असफल झाल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होते. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असेल या इनिंग मधला. आतापर्यंत 18 रन या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोशन भोईर यांच्यासाठी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आदरणीय नशीब म्हात्रे यांच्या माध्यमातून. तर 4 चेंडू आतापर्यंत होतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले. बॉलिंग मार्कवर देखील बॉलर सैफ आणि याच गोलंदाजाला आमंत्रित केल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा येतील या ओव्हरमध्ये, कारण टार्गेट सेट करणारी ओव्हर असते. आणि परंतु आतापर्यंत 4 बॉल अप्रतिम गोलंदाजी केली. 4 बॉलमध्ये अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही या बॉलरने. लाईन चांगल्या यावेळेस तुम्ही पाहू शकाल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 5 बॉल हे निर्धाव स्वरूपाचे तुम्ही पाहिले. पहिल्या बॉलवर विकेट मात्र सर मिळवली आणि एक चांगला विकेट त्याने संपादन केला. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल मनीष पाटील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 18 रन या स्कोरबोर्डवर देखील होतात. दुसऱ्या विकेटचं पतन तुम्ही पाहिलं. यावेळेस देखील फटका चांगला आहे. उंची जास्त परंतु फिल्डर तैनात. मेडन षटक आणि 1 विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग, नाईस परफॉर्मन्स बॉलर सैफच्या माध्यमातून. 18 रन आतापर्यंत होतात आणि 19 रनचं टार्गेट असेल. तर लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. तुर्तास जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. एक सुमधुर संगीत. डीजे प्लीज. विराई तुझी पालखी सगळी कैसाच वैरान गो, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला. माझी आईचे मानाचा माझी आईचे मानाचा नारळाची येऊन मी होती ती काढले डोंगराला, आईचा हात ठेव गो फकोरा बाला, आईचा हात ठेव गो फकोरा बाला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला, हौशी नखबा आईलाय गो बघितले डोंगराला.
येस DJ मास्टर, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच गावदेवी शिरवणे आणि 30+ शिरवणे दरम्यान रंगणारा सामना. नक्कीच यानंतरचा एक रंगतदार सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. कुमार 11 तुर्बे आणि मच 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. एक 19वा एक मापक आव्हान 4 षटकामध्ये 30+ संघांनी गावदेवी संघापुढे ठेवलेला आहे. सलामीची जोडी मैदानात अमर वारंगे मॅन फ्रॉम शिरवणे नवी मुंबईचा एक प्रेम, त्याचबरोबर त्याच्या सोबतीला एक ग्लॅमर्स क्रिकेटर स्वप्नील, गोलंदाजी मार्कवर मनीष. आता मात्र टाकलेला एक सौंदर्य नजाकत भरलेला शॉट, परंतु इथं एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने इथं समाधान मानावे लागेल गावदेवी संघाचा. इथं मात्र श्री गणेश होताना दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे, नाणेफेकीसाठी यायचे. कुमार 11 तुर्बे आणि मच 11 नेरुल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन बॉक्स जवळ. लास्ट कॉल असेल आपल्या दोन्ही संघाला, कारण कालच्या दरम्यानला आपला सामना होता, परंतु आजच्या दिवसामध्ये ढकलण्यात आले, त्यामुळे दोन्ही संघांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र टाकलेला चेंडू हलवार पद्धतीत खेळून काढलेला, मात्र तेवढीच चांगली फुटबॉलचा प्रात्यक्षिक दत्ता नाईक यांच्या माध्यमातून. फुटबॉल लवर्स दत्ता नाईक यांच्या माध्यमातून एक फुटबॉलच्या टाईपमध्ये एक चेंडू इथं अडवण्यामध्ये यशस्वी. आता मात्र पुन्हा एकदा टोलावून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथं प्रयत्न पसतोय. एक निर्धाव चेंडू, एक घातक गोलंदाजी, ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरनं निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थगित, धावसंख्या 2. इथं मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरनं नकारात्मक व्हाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 3. नेक्स्ट बॉल. इथं मात्र त्याच पद्धतीत खेळून काढला आणि एक गॅप शोधण्यामध्ये यशस्वी. लेग साइडला एक धमाकेदार शॉट, चौफेर फटकेबाजी अमर वारंग यांच्या माध्यमातून चौकार. DJ यस, थँक्यू DJ. नक्कीच डीजेच्या सोबतीला आता नवीन DJ मास्टर निकू, नवी मुंबईचा फेम एक DJ निकू सुद्धा जोडला गेलेला आहे. एक जबरदस्त हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कोणी नाही, त्यामुळे एक जोरदार धमाका, एक चौफेर फटकेबाजी अमर वारंग यांच्या माध्यमातून 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 11. आता मात्र अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक बाकी असेल. पहिल्या षटकातील 5 चेंडूमध्ये 11 धावा, अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल गावदेवी 11 संघाला जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील 19. आता मात्र एक हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथं चांगलं क्षेत्ररक्षण विशाल भोईर यांच्या माध्यमातून. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 12.
याच चांगला सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून इथं वारंवार ऐकतोय. चांगली सोबत डीजेची आणि थेट प्रक्षेपण MTC लाईव्ह. दत्ता नाईक सज्ज गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती अमर वारंगे. टाकलेला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. इथं पंचांकडनं अपील मागितली जाते पण पंचांनी अपील फेटाळून लावली. एक जबरदस्त ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र दत्ता नाईक यांच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथं पेश करताना. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 17. पुन्हा एकदा त्याच पद्धतीत टाकण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चांगला खेळून काढलेला चेंडू. इथं 1 धावेने समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या 1 निभर होते, धावसंख्या 13. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये साबूत. स्वतः अमर वारंगे आणि स्वप्नील. मछली ज्या विकेटचा इथं आतुरतेने वाट बघितली जात होती. नक्कीच दत्ता नाईक यांचं सेलिब्रेशन आपण पाहतात की अमर वारंगीची विकेट भेटल्यानंतर जो सेलिब्रेशन त्यांनी केलेलं आहे, नक्कीच काय आहे गुपित राज ते अजून काही समजलं नाही, पण सेलिब्रेशन मात्र जोरदार होतं. धावसंख्या 13. नक्कीच जो विकेट घेतला अमर वारंगे यांचा, त्या विकेटसाठी अविनाशदादा सुतार यांच्या माध्यमातून दत्ताजी नाईक यांना रोख रक्कम 1000 रुपये. म्हणजे विचार करा तुम्ही का विकेटचा मोल किती होता. जर एका विकेटसाठी मॅच जिंकतो हारो ती गोष्ट लांब, पण या विकेटसाठी 1000 रुपये लागू झालेले आहेत दत्ताजी नाईक यांना. आता मात्र स्ट्राईक एंड वरती किरण कुंभार, लेफ्ट हँड बॅट्समन. इथं मात्र खेळून काढलेला बॉल, निर्धाव चेंडू. एका जबरदस्त कमबॅक करताना दत्ताजी नाईक. होम मैदान आहे त्यांचं, कारण की दिवस रात्र इथंच प्रॅक्टिस चालू असते. नक्कीच चेंडू कुठून कसा काढायचा, कुठून ते बरोबर त्यांना परफेक्ट या पिचचं जजमेंट असल्यामुळे सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करताना. आता मात्र मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं लेग बिफोरची अपील मात्र पंचांकडनं ही अपील फेटाळून लावलेले आहे. मच 11चं कर्णधार आपण सुद्धा पॅव्हेलियन बॉक्स जवळ यायचंय, कारण तुर्ब्याचा कुमार 11 संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, एक बिग हिट, एक आपला हातून फटका, आर पार षटकार. जिंकलेले इथं गावदेवी 11 संघ. आणि या पुढचा आखो देखील हा दत्ताजी नाईक आपण मंचावरती यायचं. अविनाशदादा सुतार यांच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक इथं लागू झालेलं आहे. यानंतर नक्कीच मेगा सेमीफायनलचा सामना असेल. अमरजी वारंगे यांच्या हस्तेच त्यांना प्राइज देण्यात येणार आहे. जत्रा भरली मानाची माझे एकवीरा माऊलीची, जत्रा भरली मानाची माझे एकवीरा माऊलीची, जत्रा भरली मानाची माझे एकवीरा